दत्तगुरू भक्तांना योग्य वेळीच मदत का करतात, यामागचे विचार करायला लावणारे आध्यात्मिक रहस्य. देवाची मदत मिळण्यात होणारा उशीर हा अन्याय नसून ती कर्माची अत्यंत अचूक आणि योग्य वेळ गाठण्याची एक अत्यंत पवित्र ईश्वरी प्रक्रिया असते. जोपर्यंत संकटाच्या आगीत जळून भक्ताच्या वाईट प्रारब्धाचा शेवटचा कण भस्मसात होत नाही, तोपर्यंत साक्षात परब्रह्म अत्यंत शांतपणे वाट पाहते. कच्चे फळ तोडले तर ते आंबट लागते. तसेच अपूर्ण कर्मात दिलेले यश भक्ताला कधीही पचवता येत नाही आणि ते भविष्यात साक्षात विनाशाकडे नेते. दत्तगुरू भक्ताला दुःख सहन करण्याची हिमालयासारखी अफाट ताकद नक्की देतात, पण त्याला संकटातून बाहेर मात्र अत्यंत अचूक वेळीच काढतात. कर्माची ही भट्टी शांत होताच दत्तगुरूंचे अथांग यश एका क्षणात आणि कायमचे भक्ताच्या पदरात अत्यंत प्रेमाने व सुरक्षितपणे पडते. जोपर्यंत भक्ताच्या मनात मी माझ्या ताकदीवर हे सोडवू शकतो हा कर्तेपणाचा सूक्ष्म अहंकार असतो, तोपर्यंत दत्तगुरू केवळ अलिप्तपणे पाहत राहतात. निशंक हो, निर्भय हो मनारे या तारक मंत्राच्या नित्य पठणाने जेव्हा भक्ताचा खोटा अहंकार पूर्णपणे गळून पडतो, तेव्हा खऱ्या ईश्वरी मदतीला सुरुवात होते. अनेक भक्तांचा असा जिवंत अनुभव आहे की सर्व मार्ग बंद होऊन जेव्हा ते हतबलतेने रडून स्वामींना शरण गेले, नेमक्या त्याच क्षणी अद्भुत चमत्कार घडला. माणसाची बुद्धी जिथे काम करणे पूर्णपणे थांबवते, नेमक्या तिथूनच साक्षात परब्रह्माच्या अथांग आणि दैवी लीलांना खऱ्या अर्थाने सुरुवात होते. पूर्ण शरणागतीची ही अचूक वेळ साधून दत्तगुरू भक्ताच्या जीवनाचे सारथ्य स्वतःच्या हातात घेऊन त्याला अत्यंत सुरक्षित आणि स्थितप्रज्ञ करतात. ईश्वर तुम्हाला एखादी मोठी गोष्ट देण्याआधी ती पचवण्याची तुमची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पात्रता अत्यंत मायेने निर्माण करत असतो. जर लहान मुलाच्या हातात हिरा दिला तर तो फेकून देईल, तसेच अपात्रतेत मिळालेले मोठे यश माणसाला अत्यंत उन्मत्त आणि भयंकर अहंकारी बनवते. दत्तगुरू संकटांच्या माध्यमातून भक्ताच्या मनाचे भांडे अत्यंत प्रगल्भ, स्थितप्रज्ञ आणि मोठे करण्याचे काम एका निष्णात शिल्पकाराप्रमाणे करतात. जेव्हा भक्ताचे मन यशाने हुरळून न जाणे इतके अढळ आणि शांत बनते, तीच ईश्वराच्या साक्षात मदतीची आणि यशाची योग्य वेळ असते. ही पात्रता निर्माण होताच जगातील सर्व वैभव साक्षात दासासारखे भक्ताच्या पायाशी येऊन अत्यंत अनपेक्षितपणे आणि नम्रपणे लोळण घेते. आयुष्यातील अत्यंत गुंतागुंतीचे आणि रखडलेले प्रश्न हे केवळ पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधातून आणि विश्वाच्या अचूक वेळेतूनच खऱ्या अर्थाने सुटू शकतात. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या सिद्ध बीजमंत्राच्या साधनेने भक्ताचे हे अदृश्य ऋणानुबंध साक्षात दत्तगुरू अत्यंत अचूकपणे आणि वेगाने जुळवून आणतात. अनेक भक्तांचा असा अंगावर काटा आणणारा अनुभव आहे की ऐन हतबलतेच्या क्षणी एखादा अनोळखी व्यक्ती अचानक धावून आला आणि मदत करून गडप झाला. हा अनोळखी व्यक्ती दुसरा कोणी नसून दत्तगुरूंनी अत्यंत अचूक वेळी मदतीसाठी पाठवलेला तो एक साक्षात ईश्वरी दूत आणि मदतीचा हात असतो. माणसांचे आणि काळाचे हे अद्भुत गणित जुळवून भक्ताला अत्यंत अनपेक्षित मदत मिळवून देणे ही दत्तगुरूंची सर्वात मोठी आणि गूढ लीला आहे. गुरु कधीही विद्यार्थ्याचा पेपर स्वतः सोडवत नाही, तो केवळ त्याला अत्यंत कुशाग्र बुद्धी देऊन मार्ग दाखवतो. अगदी तसेच दत्तगुरू भक्तांसोबत करतात. जर संकटातून लगेच बाहेर काढले तर भक्त त्यातून मिळणारा अत्यंत महत्त्वाचा आणि आयुष्याला कायमची कलाटणी देणारा धडा कधीच शिकू शकणार नाही. हे संकट भक्ताला समाजातील खोट्या, स्वार्थी आणि दांभिक लोकांचे खरे चेहरे अत्यंत प्रखर प्रकाशात आणि वेदनेतून ओळखायला शिकवत असते. जेव्हा भक्त स्वतःच्या चुका ओळखून त्यातून अत्यंत प्रगल्भ आणि सात्विक बोध घेतो, तेव्हा संकटाचे मूळ काम आणि ईश्वरी हेतू पूर्ण होतो.
धडा शिकण्याची ती अत्यंत अचूक वेळ साधून दत्तगुरू संकटाला जागीच भस्मसात करतात आणि भक्ताला यशाच्या एका नव्या राजमार्गावर नेतात. संपूर्ण ब्रह्मांड एका अत्यंत अचूक लयीत आणि गतीत काम करते आणि दत्तगुरू भक्ताला विश्वाच्या याच अचूक वेळेसोबत घट्ट जोडतात. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय या मंत्राच्या अखंड जपाने भक्ताची वैयक्तिक ऊर्जा साक्षात विश्वाच्या क्वांटम वेळेशी अत्यंत वेगाने एकरूप होते. अनेक भक्तांचा असा डोळ्यात पाणी आणणारा अनुभव आहे की 10 वर्ष रखडलेले घराचे किंवा नोकरीचे काम अचानक एका दिवसात अत्यंत अनपेक्षितपणे पूर्ण झाले. जेव्हा ग्रहांची आणि नक्षत्रांची ईश्वरी स्थिती भक्ताच्या यशासाठी अनुकूल होते, तीच दत्तगुरूंच्या साक्षात हस्तक्षेपाची अत्यंत योग्य वेळ असते. काळावर मिळवलेले हे ईश्वरी नियंत्रण भक्ताच्या अशक्य वाटणाऱ्या कामांनाही एका अत्यंत भव्य यशाच्या मास्टर स्ट्रोकमध्ये विनासायास रूपांतरित करते. संकटाच्या काळात अत्यंत उशिरा मिळणारी मदत ही भक्ताच्या श्रद्धेची आणि ईश्वरावरील निष्ठेची एक अत्यंत प्रखर व डोळे उघडणारी सत्व परीक्षा असते. सर्व काही सुरळीत असताना देवाची पूजा सगळेच करतात, पण सर्व दरवाजे बंद झाल्यावरही जो देवाचा पदर सोडत नाही तोच खरा भक्त असतो. माझे लेकरू दुःखात मला विसरते की माझा हात अधिक घट्ट पकडते, हे पाहण्यासाठी दत्तगुरू स्वतःला अत्यंत कठोर करून घेतात. जेव्हा भक्ताचा हा आंधळा पण अत्यंत डोळस विश्वास शेवटच्या श्वासापर्यंत ढळत नाही, तेव्हा देव साक्षात त्याच्या या निखळ प्रेमात पडतो. परीक्षेची ही वेळ संपताच दत्तगुरू स्वतःच्या अस्तित्वाची अत्यंत जिवंत प्रचिती देऊन भक्ताला साक्षात स्वतःच्या कुशीत उचलून सुरक्षित करतात. अनेकदा आपले ठरलेले काम अचानक बिघडते किंवा लांबते, कारण त्या कामाच्या यशामागे एक अत्यंत भयंकर आणि जीवघेणे अदृश्य संकट लपलेले असते. श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या नित्य जपाने भक्ताच्या नकळत दत्तगुरू त्या लपलेल्या विनाशाचा मुळापासून नाश करण्यासाठी मदत जाणीवपूर्वक रोखून धरतात. अनेक भक्तांचा असा थरारक अनुभव आहे की ऐनवेळी मोठी डील मोडल्याने किंवा ट्रेन चुकल्याने त्यांचे भविष्यातील मोठे नुकसान किंवा मृत्यू साक्षात टळला आहे. भक्ताला रडवून का होईना, पण अत्यंत योग्य वेळी त्याला मृत्यूच्या किंवा फसवणुकीच्या दाढेतून अत्यंत सुरक्षितपणे मागे खेचून आणणे हीच खरी ईश्वरी करुणा असते. पुढे मिळणाऱ्या या अत्यंत सुरक्षित आणि भव्य यशाची जाणीव झाल्यावर भक्ताच्या डोळ्यांतून खऱ्या अर्थाने आणि परमोच्च कृतज्ञतेचे आनंदाश्रू वाहू लागतात. सुरुवातीला भक्त देवासमोर केवळ नोकरी, पैसा किंवा भौतिक सुखाची अत्यंत सकाम लालसा घेऊन रडत आणि भीक मागत उभा असतो. जोपर्यंत ही सकाम लालसा जिवंत असते तोपर्यंत दत्तगुरू त्याला केवळ योग्य वेळ येण्याची आणि त्याचे मन पूर्णपणे विरक्त होण्याची अत्यंत शांतपणे वाट पाहायला लावतात. पण जेव्हा धक्क्यांमधून भक्ताला समजते की हे जग नश्वर आहे आणि तो स्वामी जे देशील त्यात समाधान ही निष्काम अवस्था अत्यंत नैसर्गिकरित्या गाठतो. ही स्थितप्रज्ञ आणि विरक्त अवस्था गाठणे हीच ईश्वराच्या कृपेची सर्वात मोठी, सात्विक आणि अत्यंत अचूक अशी योग्य वेळ मानली जाते. जेव्हा भक्त काहीही मागत नाही, नेमके तेव्हाच साक्षात त्रैलोक्याचे वैभव आणि अथांग यश दत्तगुरू त्याच्या पायाशी आणून अत्यंत प्रेमाने ठेवतात. माणसाच्या आयुष्यात काही जीवघेणे प्रसंग असे येतात जिथे विज्ञानाचे सर्व तर्क संपतात, तिथे साक्षात ईश्वरी पुण्याईची अत्यंत नितांत गरज असते. घोर कष्टोद्धरण स्तोत्र आणि श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या अत्यंत प्रबळ नामस्मरणाने साठवलेली पुण्याई दत्तगुरू ऐन मृत्यूच्या वेळेसाठी राखून ठेवतात. अनेक रुग्णांचा असा अनुभव आहे की डॉक्टरांनी आशा सोडल्यावर याच स्तोत्राच्या पठणाने ऐन शेवटच्या क्षणी त्यांना असाध्य आजारातून साक्षात संजीवनी मिळाली. साठवलेली ही भक्तीची पुंजी अत्यंत योग्य वेळी
ढाल बनून उभी राहते आणि साक्षात यमराजालाही अत्यंत वेगाने आणि लाजेने मागे फिरण्यास भाग पाडते. मृत्यूच्या छायेतून बाहेर काढून भक्ताला निरामय जीवन देण्याची ही दत्तगुरूंची धन्वंतरी कृपा वेळेचे अत्यंत अचूक आणि ईश्वरी गणित मांडते. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.